आजच्या या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. पत्रकार परिषद तातडीने घ्यावी लागते कारण घडामोडी तशा पद्धतीने घडत आहेत. आज वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगाने काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक असल्यामुळे ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलवलेली आहे. वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं स्वाक्षरीचं अधिकृत निमंत्रण पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे उद्या जी काही बैठक त्यांची होत आहे त्या बैठकीला बिनबुलाये मेहमान म्हणून आम्ही सहभागी होणार नाही, आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. मात्र आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलेलं आहे. तर असं कुठलंही अधिकृत निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाहीये. वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे, आम्ही अलायन्स पार्टनर आहोत, पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये. वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे, जोपर्यंत आम्हाला अधिकृत महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स यांचं अधिकृत निमंत्रण मिळत नाही, लेखी निमंत्रण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यात सहभागी होणार नाही. कुठल्याही पक्षाच्या पोटातला अपेंडिक्स म्हणून आम्हाला त्यात गृहीत धरू नये, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून मांडलेली आहे. वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्समध्ये सहभागी व्हायचं आहे, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे, ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी मांडत आहोत. या अनुषंगाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे. ज्या पत्रात हा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष भाग होऊ इच्छिते. या संदर्भाने आम्ही आमची इच्छा आपल्यासमोर प्रदर्शित करत आहोत आणि त्यासाठीचा जागा वाटपाचा आमच्या वतीचा एक फॉर्म्युला सुद्धा आम्ही प्रपोज करत आहोत. त्याला आता बराच काळ उलटला आहे, मात्र अद्याप या क्षणापर्यंत काँग्रेसकडनं त्या पत्रावर कुठलंही उत्तर आलेलं नाही, त्या पत्रावर कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही. काँग्रेसला आमच्याशी थेट बोलणी करण्यापासून नेमकं काय रोखतं, कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे काँग्रेस आमच्याशी थेट बोलणी करत नाहीये, हे काँग्रेसने या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे. किंवा त्यांच्या नेत्यांचे जे स्टेटमेंट माध्यमांमध्ये आली काँग्रेसच्या, त्यामुळे आम्हाला प्रश्न पडलाय की महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या संदर्भात बोलणी करण्याची पॉवर ऑफ अटॉर्नी हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दिली का काँग्रेसने? जर तशी दिली असेल, हे सर्वाधिकार पॉवर ऑफ अटॉर्नी जागा वाटप आणि नवीन पक्षाला इन्क्लूड करण्याची जर का काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेली असेल तर तसं त्यांनी जाहीर करावं. आणि जर तसं नसेल तर काँग्रेसने थेट आमच्याशी बोलावं, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. जर नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचायचं असेल आणि यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे पुन्हा सत्तेत बसू नये यासाठी जर का आपल्याला प्रयत्न करायचे असेल, त्या दृष्टीने आपण जर का राजकीय भूमिका घेत असू तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ताकदीने लढा दिला पाहिजे. ही भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली, सातत्याने मांडली. मात्र त्या भूमिकेवर ठाम राहून आम्ही सातत्याने महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा भाग होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्या वतीने पत्र व्यवहार करत आहोत, आम्ही आमच्या इच्छा सातत्याने जाहीर प्रदर्शित करत आहोत. मात्र अद्याप काँग्रेस या सगळ्या संदर्भाने आमच्याशी बोलत नाही. मात्र काँग्रेसचे नेते मात्र प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन कारण देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अतिशय अजब गजब असे चमत्कारिक कारणं त्यांच्याकडनं दिली जातात. जसं की आता काल यांचे महाराष्ट्र प्रभारी जे आहेत रमेश चेन्नीथाला, त्यांनी सांगितलं की अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला नाही. मग जर असं असेल तर प्रश्न निर्माण होतो, बाकी मला जास्त वेळ लागतो इतर पक्षांपेक्षा, म्हणून आम्ही सातत्याने सांगत आलो की लवकर जर बोलणी केली, तो जो गोल्डन अवर होता, गोल्डन पिरियड ज्याला बाळासाहेब म्हणत होते वर्षभरापूर्वी, की हा गोल्डन पिरियड आहे, यावेळेस जर आपण जागा वाटप केली प्रत्येकाने कोण लढणार तर त्याला तयारीला वेळ मिळेल. पण आता तो वेळही निघून गेलेला आहे. मात्र देशासमोर असलेलं आव्हान पाहता आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेतलेली आहे की आपण शेवटपर्यंत प्रयत्न. संविधान सन्मान महासभेच्या निमंत्रणासाठीचं दुसरं पत्र हे त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना गेलेलं आहे. ज्या 12 जागांचा फॉर्म्युला आमच्या राज्य कार्यकारिणीने डिस्कस केला
त्या 12 जागांचा फॉर्म्युला प्रपोज करणार आणि आम्ही इंडिया अलायन्सचा भाग होऊ इच्छितो हे सांगणारं पत्र हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला गेलेलं आहे, शरद पवारांना गेलेलं आहे, उद्धव ठाकरेंना गेलेलं आहे. जर आम्ही जाहीरपणे ते पत्र दाखवत असू आणि हे नाकारत असतील तर आता याचा फैसला तुम्हीच करावा. इंडिया आघाडीमध्ये त्यांचंही निधन झालं, त्यामुळे काँग्रेसकडे नाहीये. हे तीनही पक्षांची ताकद जी खचलेली आहे त्याच्या अगेन्स्ट गेल्या 2019च्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीची सातत्याने ग्रासरूटला बांधणी होते. आमच्या पक्षाची ताकद वाढली आणि आम्ही हे हवेत गोळीबार करत नाही आहोत, तर आम्ही लाखांच्या सभा कुठलंही राजकीय आणि भावनिक वातावरण नसताना घेऊन दाखवतोय की हा आमच्या सोबत असलेला समुदाय आहे, हे आमचे मतदार आहेत, हे आमचे कार्यकर्ते. या वेळेला तू मोठा की मी मोठा जे संजय राऊत आणि संजय निरुपम यांच्यामध्ये जे काही वाकयुद्ध रंगलं होतं, हमरी तुमरीवर जे काही हे आले होते दोन पक्ष आणि यांच्यात युती तुटते की काय या सगळ्या भांडणाला आम्ही प्रपोज केला. ही आमची मागणी नव्हती, आम्ही या जागा मागितलेल्या नाही कुणाकडे. हा फॉर्म्युला मी प्रपोज केला की हा फॉर्म्युला होऊ शकतो. तुम्हाला हा पसंत नसेल, तुम्हाला हा आवडत नसेल, हा योग्य वाटत नसेल, तुमचा फॉर्म्युला सांगा, पण सीट शेअरिंगच्या टेबलवर तर बसा, आमच्याशी चर्चा तर करा. काँग्रेस आमच्याशी चर्चा का करत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तिकडे सुप्रिया सुळे म्हणतात की आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे, म्हणजे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचा फॉर्म्युला ठरला आहे. फक्त वंचित बहुजन आघाडीलाच कापीत ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे. इकडे राज्यातले नेते वेगळे बोलतायत, केंद्रातील वेगळे लोक बोलतायत. आणि आता काय होतं, यांच्या बोलणाऱ्या नेत्यांना किती अधिकार आहेत, स्पेशली काँग्रेसच्या, ते मला माहिती नाही. तर सुप्रियाताईंनी जे विधान केलं त्या कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये बोलल्या मला माहित नाही, पण असा काही फॉर्म्युला ठरलाय किंवा अशा पद्धतीचं काही आतापर्यंत आमच्यापर्यंत तरी माहिती ही आलेली नाही. म्हणजे आमच्या अलाइड पार्टनरकडनं सुद्धा, शिवसेनेकडनं सुद्धा अशी कुठली माहिती आम्हाला नाहीये की यांचा कुठला फॉर्म्युला फिक्स झालाय किंवा काय. पण काँग्रेसचे जे राज्यातले नेते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील किंवा नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, या नेत्यांना या जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही अधिकार नाही असं जाहीर वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे आम्ही यांच्याशी बोलणार नाही, दिल्लीत बोलू हेही त्यांनी सांगितलं आणि त्यांनी दिल्लीतच चर्चा केली. हेच वक्तव्य शरद पवारांचं सुद्धा होतं की इथे महाराष्ट्रात काही घडणार नाही, यांना अधिकार नाही, आम्ही यांच्या दिल्लीतल्या नेत्यांशी बोलू. त्या पद्धतीने ते दिल्लीत बोलतात. आम्ही सुद्धा दिल्लीतल्या नेत्यांना पत्र दिलेलं आहे. दिल्लीतल्या नेत्यांकडनं आम्हाला अजून त्याच्यावरती कुठलं उत्तर आलेलं नाही. मात्र हे जे महाराष्ट्रातले नेते सातत्याने काहीतरी चमत्कारिक वेगवेगळी विधानं करतायत, त्याची नेमकी कारणं काय, यांना वंचित बहुजन आघाडी सोबत हवी की नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. जर नको असेल तर का नको तेही जनतेला सांगा. तुम्हाला मोदीला खरंच हरवायचंय का, तुम्हाला भाजपला खरंच हरवायचंय का? जर हरवायचं असेल तर महाराष्ट्रात वंचितला सोबत घेतल्याशिवाय हरवता येणार नाही, ही वस्तुस्थिती ती नाकारून पुढे जाता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या आता या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे. कोणत्या नेत्याकडून पत्र अपेक्षित आहे? आमचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचे जे नेते मल्लिकार्जुन खरगे असतील, शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या तिघा नेत्यांच्या सहीचं ते पत्र असावं निमंत्रण. तर त्याला आपल्याला अधिकृत पत्र म्हणता येईल. त्या तिन्ही पक्षांनी मिळून दिलंय. नाहीतर एक पक्ष तर आमच्याशी ऑलरेडी अलायन्स पार्टनर आहेत, आमच्या अलायन्समध्ये येते, पण ते एकाच कुणाचं तरी घेऊन त्यांच्या पोटातला अपेंडिक्स म्हणून आम्हाला जर ट्रीट केलं जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आमचं म्हणणं आहे की आम्हाला अधिकृत निमंत्रण हे इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या स्वाक्षरीने द्यावं. जर वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये स्थान नाही मिळालं तर एमआयएम बरोबर पुन्हा युती करणार? एमआयएम सोबत आमची युती होणार नाही हे बाळासाहेबांनी आधीच जाहीर केलेलं आहे. एमआयएमला आम्ही एक संधी दिली होती, त्या संधीचं त्यांनी सोनं करण्याऐवजी माती केली. त्यांना मुस्लिमेतर मतदार हे मतदान करत नाही हा जो काही त्यांचं म्हणणं होतं सातत्याने, तर याच शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, औरंगाबादमध्ये ते खोटं करून दाखवलेलं आहे. इथे बहुसंख्य बहुजनांनी, हिंदूंनी, ओबीसींनी इम्तियाज जलील यांना मतदान दिलं आणि ते निवडून आणलं. हे जे बदल झालेला होता हे परिवर्तन टिकवून ठेवणं आणि त्याला वाढवणं ही त्यांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी ती काही योग्य रीतीने पार पाडली नाही. त्यामुळे बाळासाहेबांनी हे जाहीर केलेलं आमच्या पक्षाचा निर्णय की वंचित सोबत युती होणार, एमआयएम सोबत युती होणार. एकीकडे आम आदमी पार्टी बरोबरही काँग्रेस बोलतात, वंचित बरोबर बोलत नाही, नेमकं काय कारण? आता ती कारणं काय याचा आम्ही शोध घेतोय आणि याचं उत्तर काँग्रेसनं दिलं तरच आपल्याला कळेल. कारण त्यांना न चालणाऱ्यांमध्ये जे जे पक्ष होते त्या सगळ्या पक्षांसोबत ते बोलणी करतायत, जागा वाटपाची चर्चा करतायत, बसतायत. वंचितच काय वावडं? तुमच्या जागा लोकसभा विधानसभेच्या जागा पडल्याचा राग आहे काय त्यांच्यावर? तसा असेल तर सांगावं ना, तो राग असेल तर. आणि राजकीय शहाणपण यात आहे की ज्या पक्षामुळे मागच्या वेळेला नुकसान झाल्याचा दावा ते करतायत तो पक्ष जर का सोबत येत असेल तर सोबत घेऊन ते नुकसान टाळलं पाहिजे. पुन्हा तो पायावर धोंडा पाडून घ्यायचा आहे का तुम्हाला?
जर त्यांचा दावा आहे म्हणजे मुळात लोकशाहीमध्ये असं याच्यामुळे त्याला फायदा मिळाला फायदा असं म्हणून चालत नाही, कारण ही आपली बहुपक्षीय लोकशाही आहे, संसदीय लोकशाही आहे. कुठले तरी दोनच पक्ष लढतील आणि अध्यक्ष निवडून येईल ही अध्यक्षीय लोकशाही नाहीये. त्यामुळे सगळ्या पक्षांना लढण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो आणि त्या अधिकाराला समोर ठेवून आम्ही इथल्या वंचित बहुजनांची लढाई लढतोय. पण त्यांचं जर म्हणणं असेल की आमच्यामुळे त्यांचं नुकसान झालं तर मग आता फायदा करून घेण्यापासून कोण रोखते, कोण अडवत आहे? शिवसेनेच्या कोट्यातून वंचितला जागा दिल्या. नाही, मुद्दा असा आहे आता की तसंच चालू. आम्हाला शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल या 3 पक्षांचं पण अजून फायनल होत नाही. गेले अनेक दिवस आम्ही म्हणतोय की तुमचं तरी फायनल करा, म्हणजे मग तुमच्याकडे आलेल्यापैकी आम्हाला ज्या पाहिजे त्या त्या पक्षाशी बोलून आम्ही घेऊ. नाही, सुप्रिया काँग्रेसच्या वाट्याला गेल्या जर काही जागा असतील तर आम्हाला हव्या असतील आम्ही काँग्रेसशी बोलू, राष्ट्रवादीकडे गेलेल्या असतील तर आम्ही त्यांच्याशी बोलू. सुप्रिया सुळे जे आज ते सांगतात की आमचा फॉर्म्युला ठरला म्हणजे 3 पक्षाचा ठरला आणि तुम्हाला शिवसेनेच्याच कोट्यातून जागा मिळणार आहे. तर शक्य मान्य होईल का तुम्हाला? नाही, आमचं म्हणणं असं स्पष्ट आहे की जर महाविकास आघाडीचा भाग म्हणून आम्हाला तुम्ही बघणार असाल तर तो तसा असला पाहिजे प्रत्यक्षात. तो कुठल्या तरी एका पक्षाच्या पोटातला पिट्टू, त्याच्या पोटातला अपेंडिक्स या पद्धतीने आम्हाला मान्य नाही. वंचित बहुजनांचं राजकारण उभा करणारा, त्यांना मानास सन्मानाने राजकारणामध्ये एक केंद्रस्थानी आणून ठेवणारा हा पक्ष आहे. या पक्षाचा जो काही मान सन्मान आहे तो राखला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच ती बोलली झाली पाहिजे. कुठल्या तरी एका पक्षाच्या अंतर्गत शिवसेनेसोबत तर आम्ही आहोतच ना. तो काँग्रेसला राष्ट्रवादीला आम्ही जर का हवे असू महाविकास आघाडीमध्ये तर त्यांनी आम्हाला अधिकृत निमंत्रण द्यावं. मग शिवसेनेने त्यांच्या कोट्यातून जर जागा दिल्या तुम्ही घेणार नाहीत का? जर आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही किंवा इंडिया अलायन्स मध्ये घेतलं नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तर शिवसेना आणि आम्ही 24 जागा लढू हा फॉर्म्युला आमचा डिस्कस झालेला आहे. या बाबतीतले लेटर आमचे एक्सचेंज झालेले आहे. सर, बाळासाहेब जेव्हा शरद पवारांना भेटायला गेले तर कॉफीवर चर्चा झाली. खोलून काही प्रकाश आंबेडकर माध्यमांना सांगत नाही नेमकी चर्चा काय झाली. संविधान सन्मान यात्रेमध्ये स्वतः नाना पटोले येऊन गेले, तुमच्या स्टेजवर शेअरिंग केलं. कुठेतरी सर सस्पेन्स ठेवताय का तुम्ही फुटेज किंवा मीडियामध्ये आमचा ब्रेकिंग न्यूजचा किंवा सस्पेन्सचा मुद्दा असता तर तशी गिमिक करण्यासाठी हजारो ट्रिक्स आहेत. मी स्वतः माध्यमांमध्ये 10 वर्ष 15 वर्ष काम केलेला माणूस आहे, त्यामुळे अशी गिमिक खूप करतात. आम्ही इथल्या वंचित बहुजनांच्या हक्काची लढाई लढतो, त्यामुळे त्यात कुठलाही आडपडदा न ठेवता आम्ही जाहीर करतोय. हे पक्ष जे भ्रमित करणारी विधानं करतात, दर दिवशी वंचित बहुजन आघाडी येऊन वस्तुस्थिती मांडते. आजची पत्रकार परिषद सुद्धा जे सकाळी भ्रम निर्माण करणारं स्टेटमेंट तयार केलेलं आहे त्याचा तो भ्रम दूर करून वस्तुस्थिती मांडण्यासाठी आहे. बाळासाहेब शरद पवारांना कॉफीसाठी भेटले होते तर तिथे चव्हाण सेंटरला एका कार्यक्रमासाठी बाळासाहेब हजर होते. तिथे सुप्रिया सुळेंनी त्यांना विनंती केली की वर कॉफी घेण्यासाठी चाला माझ्या कार्यालयामध्ये आणि तिथे शरद पवारही होते. शरद पवारांकडेच कॉफी घेऊयात असं ठरलं. बाळासाहेबांसोबत तिथे कुमार केतकर होते आणि इतर 15 माणसं होती, 15-16 लोक होते. 15-16 लोकांमध्ये शरद पवार आणि बाळासाहेब हे दोघं राजकीय गप्पा करतील हे काही बुद्धीला पटणारं नाही. चर्चा गोड झाली होती. चर्चा गोड झाली हे त्यांनी सांगितलं, पण असं भेटणं काही चुकीचं नाही. 24 हा. त्यांनी नाही घेतलं तर तुम्ही 24 त्यांनी 24. हा, ही चर्चा आमची सेनेसोबत झालेली ती पूर्वीच झालेली की उद्या आज नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना वेठीस धरतात आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांना फोडण्याचं काम करतात. जर अशी परिस्थिती उद्भवली की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष वेगळे झाले, हे एकत्र राहिले नाही, तर त्या परिस्थितीत काय करायचं? त्या परिस्थितीत शिवसेना आणि वंचित ही सोबत राहील. शिवसेना सातत्याने 23 जागा लढत आली आहे, तिथे त्यांच्याकडे यंत्रणा आहे, ताकद आहे. त्या 23+1 अशा 24 जागा शिवसेना लढेल, उर्वरित 24 जागा ही वंचित लढेल. त्यात ही सुद्धा स्पेस ठेवण्यात आलेली आहे की जर राष्ट्रवादीला वाटलं म्हणजे की आम्हाला जॉईन करायचं तुम्हाला तर आपण राष्ट्रवादीला सुद्धा इन्क्लूड करू आणि नंतर शेवटी जर काँग्रेसलाही वाटलं की नाही आम्हालाही यायचं तर आपण काँग्रेसलाही घेऊ. परत आघाडी. हा, म्हणजे पुन्हा जरी आले तर या दोन्ही पक्षांना सुद्धा स्पेस ठेवू हे सुद्धा आम्ही क्लिअर केलेलं आहे. पण ही महाविकास आघाडी झाली नाही तर म्हणजे तुमचं- हा, जर महाविकास आघाडी राशी. 24 मोठ आहे ना. आजच्या पत्रकार परिषदेला आपण सर्व आला वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद आपण सक्सेसफुल केली त्याबद्दल आपले सर्व पत्रकारांचे वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याचे वतीने आभार मानतो. आजची पत्रकार परिषद संपली अशी जाहीर करतो.